मैं सत्यनिष्ठा से असं म्हणत बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारांचा शपथविधी रचला नवा विक्रम। मोदींनी जवळ येऊन केलं अभिनंदन। अंजली दमानिया मंत्रालयात आज घेणार खरगे समितीची भेट। अमेडिया कंपनीच्या संदर्भात सर्व कागदपत्र करणार सादर। आज दुपारी 3 वाजता अंजली दमानिया मंत्रालयात जाणार। भाजप शिवसेनेत अनेक दिवसांपासून वाद। शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। शहांनी आधीच सांगितलं 2029 पर्यंत कुबड्या नको। शिंदेंची शिवसेना अशीच फुटणार। शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा। ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष द्वितीय वर्धापन दिनाचं औचित्य साधत दादरमध्ये संध्याकाळी 6 वाजता मेळाव्याचं आयोजन। नवाब मलिक यांच्या नेतृत्वाला भाजपचा विरोध कायम। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं नवाब मलिकांना नेतृत्व देऊ नये। भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांची भूमिका। मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा। एकनाथ शिंदेंचे शिवसेनेचे मंत्री पदाधिकाऱ्यांना आदेश। अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंच्या सूचना। तुळजापूरमध्ये भाजपचं खातं उघडलं। भाजपच्या डॉक्टर अनुजा परमेश्वर यांची बिनविरोध निवड। सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्यानं विजय। काँग्रेसचे प्रदेश सचिव घनश्याम मूलचंदांनी काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबित। हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार कारवाई। पुण्यातील रस्ते खोदकामाला पथविभागाची स्थगिती। निश्चित अंतरापेक्षा जास्त खोदलेले रस्ते बुजवण्याची ठेकेदारांना नोटीस। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात एकूण 275 जणांचे जबाब नोंदवले जाणार। 275 जणांना जमिनीबाबत हक्क कसा देण्यात आला या दृष्टीने तपास सुरू। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजय पाटील यांना मुदतवाढ। बाजू मांडण्यासाठी त्यांना 28 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। पुण्यातील एसटी विभाग मालामाल। ऑक्टोबर महिन्यात 23 लाखांचं उत्पन्न। शालेय सहली देवदर्शन पर्यटनासाठी एसटी भाड्यानं देणं ठरलं फायदेशीर। एसटी विभागाच्या उत्पन्नात मोठी वाढ। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण 275 जणांचे जबाब नोंदवले जाणार। शीतल तेजवानीचाही जबाब नोंद। 275 जणांना काही मोबदला दिला आहे का तपास सुरू। माणुसकीला काळीमा फासणारा गंभीर प्रकार पुण्यात। वृद्धाश्रमाच्या नावाखाली वयोवृद्धांना ठेवलं उघड्यावर। कडाक्याच्या थंडीत 16 वयोवृद्ध रुग्ण उघड्यावर। दादासाहेब गायकवाडांकडून नातेवाईकांना उडवाउडवीचं उत्तर। छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याचा वाढला वावर। जनतेमध्ये बिबट्याची भीती तर वनरक्षकांविरुद्ध संताप। राज्यात थंडीचा जोर वाढला। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मुंबई गारठली। 2 दिवसांपासून मुंबईकर थंडीनं गारठले। सांताक्रूजमध्ये काल तापमानाचा पारा 16.2 अंशांवर तर तापमानाने 10 वर्षातील विक्रम मोडीत काढलाय। वर्ध्याच्या सेलडोह इथे आगीचा भडका। कापसासह घराची राख रांगोळी। गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे आग लागली असल्याची माहिती। वर्धा जिल्ह्यात पोलिसांचा दारू विक्रेत्यांच्या विरोधात एल्गार। 14 आरोपींवर 14 गुन्हे दाखल करण्यात आले। पोलिसांच्या कार्यवाहीनं दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले। अनमोल बिश्नोईला 11 दिवसांची एनआयए कोठडी। मुंबई पोलीस अनमोलचा लवकरच ताबा घेण्याची शक्यता। अनेक प्रकरणांचा तपास अधिक तीव्र होणार। कबूतरखान्यासंदर्भात जैन मुनी पुन्हा उपोषण करणार। सरकारने दिलेली मुदत संपुष्टात। 15 दिवसात एकाही सरकारी अधिकाऱ्यानं संपर्क न केल्यानं आक्रमक। आज ठरवणार आंदोलनाची पुढील दिशा। मुलुंड पूर्व परिसरात नवीन कबूतरखाना सुरू करण्यास विरोध। मुलुंडमधील नागरिकांनी पालिकेच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। तर उच्च न्यायालयाचा प्रदूषण नियंत्रण मंडळाला दणका। ठाण्यातील रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट बंद होणार नाही। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्णयाला स्थगिती। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्णयाला दणका। कौटुंबिक वादात जोडीदाराकडून सतत धमकावणं किंवा आत्महत्येची धमकी देणं हे क्रौर्य। उच्च न्यायालयाचा निर्वाळा। पतीची घटस्फोटाची मागणी मान्य। डबेवाला संघटनेची आज पत्रकार परिषद। सुभाष तळेकर यांनी केलेल्या फसवणूक प्रकरणी बोलणार। सकाळी 11 वाजता दादरमध्ये पत्रकार परिषद संपन्न।
बेकायदा फलकांवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचे स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश. उच्च न्यायालयाचा प्रदूषण नियंत्रण मंडळाला दणका. ठाण्यातील रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट बंद करण्याचा निर्णय. कोल्हापुरातील शाहूवाडीतील सौर कृषी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध. गावकऱ्यांना कल्पना न देता प्रकल्पाला मंजुरी दिल्यानं संताप. जुन्या इमारतीतील भाडेकरूला नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी शुल्क माफ. मुंबईच्या पुनर्विकासासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. कोल्हापुरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल प्रशासकीय यंत्रणांना खंडपीठाची नोटीस. 24 नोव्हेंबर रोजी होणार सुनावणी. नाशिकच्या मोरेमळा परिसरात बिबट्या जेरबंद. गेल्या अनेक दिवसांपासून होता बिबट्याचा वावर. वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात 73 कोटींचा घोटाळा. बीडमध्ये महसूल विभागात खळबळ. 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा आज बंद. जलवाहिनीवर मीटर बसवण्याच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद. उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होणार. सोलापुरातून केंद्र शासनाच्या योजनेतून 4 ठिकाणी सुमारे 2 कोटी खर्च करून बांधलं स्वच्छतागृह. स्वच्छतागृहाचं काम निकृष्ट दर्जाचं. नागरिकांचं आंदोलन. सोलापूर उत्तर तहसीलदारांविरोधात प्रहार संघटना आक्रमक. तहसीलदार निलेश पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप. तहसीलदारांनी कार्यालयातील अनेक प्रकरणं ठेवली प्रलंबित. यवतमाळमध्ये 61,000 हेक्टरवर रब्बीची पेरणी आटपली. हरभरा, गहू, मका, जवस आणि ज्वारीच्या पिकाचा सर्वाधिक समावेश. हिंगोली जिल्ह्यात मुबलक पाण्यामुळे गहू पिकाच्या पेरणीमध्ये वाढ. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गहू पिकाची केली लागवड. यवतमाळमधील 43,000 शेतकरी अतिवृष्टी मदतीपासून वंचित. मदतीसाठी शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. छत्रपती संभाजीनगरात धार्मिक कार्यक्रमात साडीने पेट घेतलेल्या महिलेचा मृत्यू. उपचारादरम्यान 8 दिवसांनी महिलेचा मृत्यू. पाचोऱ्यातील जारगाव चौफुलीवर भीषण अपघात. तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. अज्ञात आयशर वाहनाच्या धडकेत सुनील सोनार असं मयत तरुणाचं नाव. वर्ध्यात नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई. नायलॉनसह मुद्देमाल जप्त. 2 जणांवर गुन्हा दाखल. नाशिकच्या सिन्नरमध्ये मोहदरी घाटात वाहनांचा भीषण अपघात. 2 अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू तर 3 जण जखमी. पुणे बंगळूर महामार्गावर भीषण अपघात. कंटेनर आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक. महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत. यवतमाळमध्ये वनपरिक्षेत्रात तारेच्या कुंपणात बिबट्या अडकला. बिबट्याची वनविभागाकडून यशस्वी सुटका. जखमी बिबट्यावर प्रथमोपचार करून रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात आलं. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी शहरातील रामदेव बाबा इथेनॉल प्लांटला आग. आगीत प्लांटच्या टाकीचा स्फोट. स्फोटामुळे परिसरातील घरांचं मोठं नुकसान. परिसरात भीतीचं वातावरण. नागपूर MIDC परिसरात कारखान्याला आग. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल. कापूर कारखान्याला आग लागल्याची माहिती. तर सांगलीच्या कामेरी गावातील उसाच्या फडात सापडली बिबट्या सदृश्य 4 लहान पिल्लं. ही पिल्लं बिबट्याची नसून ती रान मांजराची असल्याचं निष्पन्न. मात्र ही पिल्लं बिबट्याची आहे अशा चर्चांनी गावात भीतीचं वातावरण. कुर्ला पश्चिममध्ये मुबारक इमारतीच्या तळमजल्यावर आग. गॅस पाईपच्या गळतीमुळे आग लागल्याची माहिती. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल. हिंगोली जिल्ह्यात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. हळद पीक धोक्यात आल्यानं शेतकरी चिंतेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.